घर असेल नवऱ्याचं, पण तो तुझा नवरा नाही आहे आता, तिची आई ओरडली. होऊ तर शकतो ना? दीक्षाने हाताची घडी घालत तिघांवर नजर फिरवली. काय बोलतेस, कळतंय का तुला? दर्शन ओरडला. चांगलंच कळलंय मला. हां, जरा उशीरच झाला, पण देर आहे दुरुस्त आहे. आई, बाबा, दादा, माझं प्रेम आहे दक्षवर. दीक्षाने बॉम्ब फोडला आणि समोरच्या तिघांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. आता पुढे. माझं प्रेम आहे दक्षवर, दीक्षा शांतपणे म्हणाली आणि समोर उभ्या असलेल्या तिच्या आई, बाबा आणि भावाला चक्करच यायची बाकी होती. अनुराधा तिघांचा अंदाज घेत होत्या, तर दिव्याने लगेच पर्स बाजूला ठेवली आणि सोफ्यावर बसकन मारली. काय मूर्खपणा लावलाय हा दीक्षा? तुम्ही प्लीज बसता का जरा? असं दारात उभं राहून वाद घालण्यापेक्षा आपण जरा समजुतीने शांतपणे बोलूया. या ना, अनुराधा म्हणाल्या तसे नाईलाजाने तिघे आत येऊन बसली. दिव्या, जरा चहा पाण्याचं बघ, त्या म्हणाल्या तशी दिव्या उठली. आम्ही इकडे पाहुणचारासाठी आलेलो नाही आहोत ताई, दीक्षाची आई म्हणाली. मान्य आहे, पण मला असं वाटतंय की आता ताईतपणा करण्यापेक्षा एकदा दीक्षाला काय म्हणायचे ते ऐकून घ्या, अनुराधा म्हणाल्या. बरोबर आहे आईंचं, दीक्षा म्हणाली. काय बरोबर आहे? काल आलीस आणि लगेच कारखानीसांची भाषा बोलायला लागलीस की तू. आणि काय गं हे प्रेम वगैरे, आत्ता बरं आठवलं तुला? हो, आठवतंय ना तुम्हाला, दर्शन सांगत होता. हा दक्ष सारखा बंगलोरला जात असतो, त्यानेच फितवलं असेल दीक्षाला, दीक्षाची आई तणतणली. मला एक कळत नाही, तुम्हाला तुमची मुलगी निर्बुद्धी वाटते का? सारखं आपलं याने फितवलं त्याने फितवलं. दक्षावर आळ घेण्याआधी माझं म्हणणं ऐकून घ्या, दीक्षा वैतागली. बोल बाई एकदाचं, काय बोलायचंय? तिची आई तिच्याकडे रागाने पाहत म्हणाली. दक्षचं माझ्यावर प्रेम आहे, दीक्षा म्हणाली तसं दर्शनने तिच्याकडे पाहिलं. हे काय नवीन? तो म्हणाला. नवीन नाही आहे, जुनंच आहे. आमचा डिवोर्स व्हायच्या आधीच त्याने मला प्रपोज केलं होतं. त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे हे तेव्हाच त्याने सांगितलंय. परिस्थिती म्हणा किंवा काही, पण त्यावेळेस जे काही झालेलं त्याचा एवढा राग भरलेला माझ्या मनात की मला त्याच्याविषयी खरं काय वाटतंय हे मी कधी समजू शकले नाही. बुद्धी आणि मनाच्या खेळात बुद्धी जिंकली आणि मी त्याला सोडून त्याचं प्रेम डावलून घरी परत आले. आमचा डिवोर्स झाला आणि नंतर मी बेंगलोरला निघून गेले. त्याला विसरायचा आटोकाट प्रयत्न केला, पण जसा राग ओसरला ना तशी एक पोकळी जाणवायला लागली. रोज त्याची आठवण यायची. दक्षला नावं ठेवता तुम्ही, पण मी हे घर सोडल्यानंतर तो एकदाही माझ्या मागे आला नाही आहे किंवा गेल्या 2 वर्षात त्याने एकदाही मला भेटायचा प्रयत्न केला नाही आहे. त्या दिवशी योगायोगाने आम्ही समोरासमोर आलो आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की ज्या भावना मनात दाबून मी बसले ते माझं त्याच्यावरचं प्रेम आहे. आय लव्ह हिम. लवकरच मी त्याला माझ्या फिलिंग्स सांगणार आहे, दीक्षा म्हणाली. मूर्ख मुली, दर्शन रागात उठला. दर्शन, सुधाकर म्हणाले तसा तो जरासा शांत झाला. दीक्षा, जे झालं होतं त्यानंतर तुला आणि आपल्या फॅमिलीला किती त्रास सहन करायला लागलाय माहिती आहे तुला? तुमचं अचानक लग्न झालं तेव्हा लोकांनी 10 सवाल केले. काय काय नाही ऐकलंय आम्ही, पण तेव्हा आम्ही गप्प बसलो. एक दिवस तू आलीस आणि म्हणालीस त्याने एका गैरसमजापायी तुझ्याशी लग्न केलं. तेव्हाही तुझ्या बाजूने विचार करून आम्ही तुमचा डिवोर्स करून दिला. आता परत तू म्हणतेस तुला तो आवडतो, प्रेम आहे तुझं. भाऊला भाऊलीचा खेळ वाटतो तुला हा, सुधाकर चिडून म्हणाले. मी चुकले, मी मान्य करते. माझ्या मनातलं त्याच्याविषयीचं प्रेम कुठेतरी दबलं होतं बाबा, पण आता रिअलाईज झाले मला की मी त्याच्याशिवाय कुणाचाच विचार करू शकत नाही. मान्य आहे की जेव्हा तो जे काही वागला त्याने सगळ्यांनाच त्रास झाला, पण बाबा ज्या क्षणी त्याला त्याची चूक समजली त्या क्षणापासून तितकंच गिल्ट पाहिले मी त्याच्या डोळ्यात. मी त्याची वकिली करत नाही आहे, पण जे आहे ते आहे. कुणी दुसरा असता तर वाटेल तसं वागून मोकळा झाला असता, पण दक्षने माझ्या मर्जीविरुद्ध कधीच मला स्पर्श केला नाही की कधी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. एक माणूस म्हणून तो जेम आहे. मला जर कुणी हाताळू शकतं तर तोच आहे बाबा. उशिरा का होईना पण मला माझं खरं प्रेम मिळतंय. प्लीज समजून घ्या, दीक्षा त्यांना समजावत म्हणाली. ते शक्य नाही आहे, दर्शन म्हणाला. तुझी प्रेमाची थिअरी तुझ्याकडेच ठेव दीक्षा. आम्ही हे कधीच मान्य करणार नाही. निमूटपणे सामान घे आणि घरी चल. तसंही तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आले. आम्हा सगळ्यांना मुलगा पसंत आहे. अनायसे तू मुंबईत आलीच आहेस तर पुढची बोलणी करून घेऊ, तो कोरडेपणाने म्हणाला. मला मान्य नाही आहे हे, दीक्षा फणकारून म्हणाली. मान्य करावं लागेल. तुला फ्रीडम देऊन किती मोठी चूक केली आम्ही ते दिसतंय. आता नाही, सुधाकर म्हणाले. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मी दक्षशीच लग्न करणार, दीक्षा ठामपणे म्हणाली. त्या फडतूस मुलासाठी तू तुझ्या फॅमिलीच्या विरोधात जातीयेस, दर्शन कडाडला. तो फडतूस नाही आहे दादा, जिभेला आवर घाल तुझ्या. आणि फॅमिलीचं कौतुक तुम्ही नाही सांगितलं तर बरं होईल. जेव्हा तुम्हाला कळकळीने माझी बाजू पटवून देत होते तेव्हा तुमच्यापैकी एकानेही माझ्यावर विश्वास दाखवला नाही. उलट मला एकटं पाडलं. ज्यावेळेस तुमच्या सपोर्टची गरज होती त्यावेळेस तुम्ही पळपुटेपणा केलात. आमच्या लग्नानंतर मी जगले की मेले हेही जाणून घ्यावंसं वाटलं नाही तुम्हाला.
पण आता जेव्हा मी मनापासून माझ्या आयुष्यात पुढे जायचं म्हणते तेव्हा मात्र बरोबर तुम्ही आडकाठी करायला आलात ना. पण माझं ठरलंय, मी नाही येणार. माझं प्रेम आहे दक्षवर आणि तुम्ही काहीही केलं तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, दीक्षा धारदार आवाजात म्हणाली. मग आम्हीही बघतोच तू कशी लग्न करतेस ते, दर्शन चिडून म्हणाला. दर्शन जरा शांत हो, त्याची आई मध्ये पडली. तिने नजरेनेच त्याला इशारा केला. दिशू बाळा, तू परत एकदा नीट विचार कर. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण आता गोष्टी बदलल्यात ना. तू वेळ घे हवं तर, पण आपल्या घरी चल बाळा. असं परक्याच्या घरी राहणं बरोबर दिसत नाही, तिची आई म्हणाली. कोण आपलं कोण परकं मला चांगलंच कळलंय आई. हे माझंही घर आहे. आई मला मुलगी मानतात. त्यांनी कधीच सून म्हणून माझ्याकडे पाहिलं नाही. कायम मुलीचा दर्जा दिलाय मला. ज्यावेळेस सत्य समोर आलं त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांनी समजून घेतलंय मला. दक्ष मुलगा असूनही त्यांनी माझी साथ दिली. माझ्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलावर हात उचलला. नाही आई, मी नाही येणार घरी, दीक्षा करारी आवाजात म्हणाली. आता तू तुझ्याच मर्जीने वागायचं ठरवलेस तर काय बोलायचं, पण एक लक्षात ठेव, आम्हाला हे मान्य नाही आहे आणि कधीच मान्य नसणार आहे, तिच्या आईचा आवाज वाढला. एक दिवस तू स्वतः घरी परत येशील दीक्षा, आणि असं समजू नकोस की आम्ही आता इकडून जातोय म्हणजे तू तुझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळी आहेस. आम्हीही पाहतो काय करता तुम्ही. तुझं लग्न तर आम्ही ठरवलेल्या मुलाशीच होणार. 4 दिवस इकडे राहून तुझी काय ती हौस बागून घे, दर्शन जरबेने म्हणाला. आणि तुम्ही, दर्शनने अनुराधा आणि दिव्यावर नजर फिरवली. जर माझ्या बहिणीला नादी लावलं किंवा तिला या घरात त्रास झाला तर मात्र तुम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, लक्षात ठेवा. आई बाबा चला, दर्शनने दीक्षावर जळजळ कटाक्ष टाकला आणि तो बाहेर निघून गेला. पाठोपाठ तिच्या आई बाबाही बाहेर पडली. ते गेल्यावर दीक्षाने सुस्कारा सोडला. वहिनी, काय डेंजर फॅमिली आहे तुझी, दिव्या म्हणाली तशी दीक्षा हलकं हसली. दिशू, अनुराधांनी हाक मारली. ठीक आहेस. हो आई, डोंट वरी, कधी ना कधी हे होणारच होतं. फक्त माझ्या कॅल्क्युलेशन्सपेक्षा आधी झालं एवढंच. हा प्रसंग अगदी असाच होता माझ्या डोक्यात. दक्षने जेव्हापासून घरी जाऊन त्याची चूक मान्य केली आहे ना तेव्हापासून तो त्यांच्या नजरेत गयागुजारा झालाय. पण एक दिवस जशी माझ्या डोळ्यावरची पट्टी उतरली ना तशीच त्यांचीही उतरेल. असो, मला माहिती आहे दादा गप्प बसणार नाहीये, पण तुम्ही काळजी करू नका. मी कुणाच्या प्रेशरखाली नाही येणार, दीक्षा त्यांच्याकडे पाहत म्हणाली. जे काही कराल ते काळजीपूर्वक करा म्हणजे झालं. या सगळ्यात तुम्हाला त्रास नको व्हायला, अनुराधा म्हणाल्या. बरं आई, त्या तनयाचं काय झालं, दीक्षाने विचारलं. तिचं कुठे काय होतंय. तुला पिडायला म्हणून मारेशानमध्ये बोलत होते साहेब. तनयाला भेटेन असं नि तसं. तेच साहेब नंतर मस्का मारायला आले होते. अनुराधा हसल्या तशी दीक्षाही हसायला लागली. मग, तिने विचारलं. मग काय म्हटलं, कॅन्सल होणार नाही. फार फार तर पोस्टपोन करून 2-4 दिवस. मग गेला तोंड पाडून, अनुराधाने डोळे मिचकावले. बिचारा, दीक्षा हसू आवरत होती. असू देत, घे, कितीतरी दिवसांनी असा खुशीत आहे ग तो. नाहीतर तू गेल्यावर त्याच्याशी बोलायचं म्हणजे 10 वेळा विचार करावा लागायचा. रोबोट झाला होता. ठराविक रुटीन बास, बाकी काही नाही. तरी बरं कार्तिक होता त्याच्यासोबत. त्या पोराने खूप सांभाळून घेतलं दक्षला. त्याची बोलणी खाऊनही कधी रागावला नाही की रुसला नाही. तेवढंच काय ते चांगलं होतं. बरं, तू सोनिकाला भेटलीस की नाही. फार गोड आहे ती, हौशी आहे. मला तुझीच आठवण यायची तिला भेटले की, अनुराधा म्हणाल्या. हो भेटले ना, खूप छान आहे सोनिका. कार्तिक आणि तिची जोडी कमाल दिसते. गुणी आहे माझा कार्तिक. माझ्या 2 बहिणी पण दोघींची मुलं म्हणजे 2 टोकं बघ. नितीनबद्दल तर बोलण्यासारखं काहीच नाही आहे. कार्तिक लहानपासूनच त्या मानाने गरीब स्वभावाचा, गावाकडे वाढला. तो 12वीत असताना आम्ही त्याला घरी घेऊन आलो. त्याच्या वडिलांची तब्येत नरम असायची. त्याचं पुढचं शिक्षण इकडेच झालं. दक्ष कार्तिक म्हणजे अगदी ढवळ्यापवळ्यासारखी जोडी. साधारण एकाच वयाचे ना, मग सगळीकडे एकत्रच असायचे. पुढे त्याच्या बाबांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मग तनुजा इकडेच शिफ्ट झाली. दक्ष US ला गेला तेव्हा आमची इच्छा होती कार्तिकनेही जावं, पण त्याला इकडेच राहायचं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर दिग्विजयने त्याला ऑफिस जॉईन करायला लावलं. दिग्विजयला मानायचा तोही. आता सगळं छान आहे त्याचं. भाऊजीही ठीक आहेत, पण तब्येतीमुळे जास्त कुठे जाये करता येत नाही त्यांना. आणि मग पर्यायाने तनुजाला. पण सोनिका सगळं खूप छान सांभाळून घेते. आता एंगेजमेंटचं मनावर घ्यावं दोघांनी, अनुराधा हलकं हसल्या. नक्की घेतील, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू, दीक्षा हसून म्हणाली. त्यांचं होत राहिलं, पण तुमचं काय दिशूबाई. कधी एकदा तुमचा संसार मार्गी लागतोय असं झाले बघ मला. तेही लवकरच होईल आई, दीक्षा हसत म्हणाली. जरा वेळ गप्पा मारून तिघी आपापल्या कामात बिझी झाल्या. दक्ष ऑफिसमध्ये आला होता खरा, पण त्याचं सगळं लक्ष तिकडे घरी लागून राहिलं होतं. काहीतरी डिस्कस करायचं म्हणून कार्तिक त्याच्या केबिनमध्ये आला तेव्हा दक्ष बाबू गालातल्या गालात हसत बसलेले.
ओ दक्ष सर, कार्तिकने आवाज दिला तसा तो दचकला. तू तू कधी आलास? त्याने हातात फाईल घेत विचारलं. तुझं स्वप्नरंजन सुरू होतं तेव्हाच आलो आहे. काय मग, कुठवर आले? कार्तिकने मिश्किलपणे विचारलं. कुठवर? अरे इकडे स्टार्टरच नाही मारलाय अजून तिने. यार कार्तिक, मी वाट पाहतोय ही मुलगी काहीतरी बोलेल, पण ही महामाया भलतंच काहीतरी करत असते. दक्ष चेहरा पाडत म्हणाला. सब्र कर मित्रा, तुम्ही दोघे सारख्याला वारके आहात. तू छळलंस मग ती बदला घेणारच ना. एवढ्यात नाही बोलायची ती, बघच तू. कार्तिक हसत म्हणाला. तुझी बहीण बाबा, तुलाच जास्त माहिती. पण एक आहे, ती आली ना यार कसलं भारी वाटलं माहिती आहे. ती घरात आहे ही फिलिंगच कमाल आहे कार्तिक. म्हणजे असं कुणीतरी आपली वाट पाहतंय तसं काहीतरी. दक्ष सांगत होता आणि कार्तिक गालात हसत होता. बिघडलास रे बिघडलास, संसारी दक्ष कारखानेस. सोनिकाला कळलं ना तर 440 व्होल्टचा शॉक लागेल तिला. कार्तिक हसायला लागला. ए बाबा, तिला सांगू नकोस. ती डोक्याचा भुगा करेल चिडवून चिडवून. सकाळी मेसेज केला होता तर त्याच्या आत्तापर्यंत रिप्लाय देतच आहे. एक इमोजी पाठवते आगाऊ. सारखा आपला फोन टिंग टिंग करून वाजतोय. मला छायाचा एकही चान्स सोडू नका तुम्ही सगळे. दक्ष वैतागत म्हणाला. कर्मा दक्ष सेट कर्मा, इट हिट्स बॅक. तू जेवढं पिडलेस ना सगळ्यांना, आता त्याची फळं भोगायला तयार हो. कार्तिक भुवया उंचावत म्हणाला. घाबरू नका साल्या. बरं ते जाऊ देत, त्या प्रोजेक्ट मॅनेजरचं काय झालं? कॅन्डिडेट्स आहेत का? दक्षने विचारलं. आपली HR टीम लागली आहे कामाला, पण मनासारखा कॅन्डिडेट मिळत नाही आहे. दक्ष, आपण दीक्षाला विचारलं तर? आय मीन तिची प्रोफाईल सिमिलरच आहे ना. काय वाटतं तुला? कार्तिकने विचारलं. आयडिया बुरा नाही आहे, बट आय एम नॉट शुअर. म्हणजे तिचं ऑनगोईंग प्रोजेक्ट सोडून ती रिझाईन करू शकते की नाही वगैरे पाहावं लागेल. परत तिचा नोटीस पिरियड वगैरे. बिसाइड्स मॅडमचा काय प्लॅन आहे तेही मला माहीत नाही आहे, सो तिच्याशी बोलून बघतो, दक्ष म्हणाला. राईट, तिच्याशी बोलल्यावरच काय ते कळेल, कार्तिक म्हणाला. दोघे पुढच्या डिस्कशनमध्ये बिझी झाले. रात्री काम संपवून दक्ष घरी आला. आज मीटिंगमुळे त्याला घरी यायला थोडा उशीरच झाला होता. अनुराधा त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या तर दिव्या आरामात रूममध्ये लोळत होती. दक्षची नजर मात्र दीक्षाला शोधत होती. दिव्या, तो तिच्या रूममध्ये डोकावला. बोला. दिशू, त्याने विचारलं. कॉलवर आहे, बाजूच्या रूममध्ये बसली आहे, तिने सांगितलं. ओह ओके. याच्या जीवात जीव आला. रूममध्ये जाऊन फ्रेश होतो की नाही तोच त्याचा फोन वाजायला लागला. स्क्रीनवरचं नाव पाहून त्याने गच्च डोळे बंद केले. हॅलो, त्याने कॉल रिसिव्ह केला. वा वा दक्ष कारखानेस, गेमर निघालास तू तर. पलीकडून दर्शनचा चिडका आवाज आला. दर्शन, मी जस्ट ऑफिसमधून आलो आहे आणि दमलो आहे, सो जे काही आहे ते लवकर बोल, दक्ष त्याच्याच टोनमध्ये म्हणाला. कसं जमवलंस रे? त्याने विचारलं. काय जमवलं? हेच, माझ्या बहिणीला फितवणं. बेंगलोरला याचसाठी जायचं असं वाटतं. तुला तेव्हा सांगितलेलं विसरलास का? वॉर्निंग दिलेली ना तुला तिच्या आसपासही भटकायचं नाही म्हणून. दर्शनचा आवाज वाढलेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.